अचीव द गोल मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। स्टेट बोर्ड इयत्ता 6वी सामान्य विज्ञान सेकंड चॅप्टर आहे आपला। पहिलं चॅप्टर जर तुम्ही बघितलं नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल। तर बघा सेकंड चॅप्टर काय सजीव सृष्टी। सर्व एक्झामसाठी तुम्हाला उपयुक्त असं ही सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे। तरी तुम्ही चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बघा सजीवांची लक्षणे जे पॉइंट आपल्याला इम्पॉर्टंट ते आपण हायलाइट करणार आहे आणि तुम्हाला कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातील यावर हे पण सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत। मग सजीवांची लक्षणे आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आढळतात। त्यामध्ये काही बाबतीत साम्य तर काही बाबतीत भेद दिसून येतात। तरीही ते सर्व सजीव आहेत हे आपण काही ठराविक वैशिष्ट्यांच्या आधारे ओळखतो। निर्जीवांमध्ये ही वैशिष्ट्ये दिसून येत नाही। ही वैशिष्ट्ये म्हणजे सजीवांची लक्षणे आहे। तर सजीवांची लक्षणे काय आहे हे आपल्याला इथे समजावण्यात आलेलं आहे। या लक्षणांचा आपण अभ्यास करूया। बघा सजीवांची वाढ। तर सजीवांची वाढ झाल्यामध्ये मानवामध्ये कसा बदल दिसतो हे तुम्हाला इथे चित्रामध्ये दाखवलेले आहे। बाळाची वाढ होऊन त्याची प्रौढ स्त्री किंवा पुरुषात रूपांतर होते। वाढीच्या काळात उंची, वजन, ताकद इत्यादीमध्येही वाढ होत असते। सर्व प्राण्यांची अशी वाढ होऊन ते प्रौढ होण्याच्या ठराविक कालावधी लागतो। तर ठराविक कालावधी मानवाच्या अशा वाढी सर्वसाधारणपणे 18 ते 21 वर्ष लागतात। बघा तुमच्याकडे कुंडीत लावलेलं झाड असेल तर तुम्ही बघितलं असेल की ते झाड एकदम व्यवस्थितरित्या स्ट्रेट वाढण्यासाठी आपण काय करतो ते दोरीला बांधतो आणि काही दिवसांनी ती दोरी ढिली पडते का तर त्या झाडाची वाढ झालेली असते त्यामुळे ती दोरी काय होते ढिली पडते। या प्रकारे आपल्याला इथे समजून सांगितलं आहे। बघा सर्व सजीवांची वाढ होत असली तरी प्राण्यांची वाढ ठराविक काळापर्यंतच होत असते। वनस्पतींची वाढ मात्र त्या जिवंत असेपर्यंत होत राहते। सजीवांची वाढ शरीराच्या अंतर्भागातून होत असते म्हणजे शरीराच्या सर्व भागांची वाढ होत असते। त्यानंतर बघा वाढीसाठी अन्नाची आवश्यकता। वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात। व वनस्पती कशा प्रकारे अन्न तयार करतात तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये विचारलं जाऊ शकतं। तर बघा इथे सूर्यप्रकाश आणि सूर्यप्रकाशा स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात। जमिनीतील पाणी, पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड यांच्या साहाय्याने अन्न निर्मिती करतात। तर वनस्पती कशा प्रकारे अन्न तयार करतात हे तुम्हाला माहिती पाहिजे। वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात। जमिनीतील पाणी, पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड यांच्या साहाय्याने अन्न निर्मिती करतात। कशाच्या साहाय्याने अन्न निर्मिती करतात हे महत्त्वाचं पॉईंट आहे। ही प्रक्रिया वनस्पतीच्या पानांमध्ये होत असते। ही प्रक्रिया कशामध्ये होत असते हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे। पानांद्वारे पानांमधील हरितद्रव्याच्या मदतीने सूर्यप्रकाशात ही प्रक्रिया होत असल्याने या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेला काय म्हणतात प्रकाश संश्लेषण म्हणतात। प्रकाश संश्लेषण कशाला म्हणतात हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे। त्यानंतर या क्रियेमध्ये वनस्पती ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात। वनस्पतीमधील हरितद्रव्यामुळे त्या प्रामुख्याने हिरव्या रंगाच्या दिसतात। तर वनस्पती हिरव्या रंगाच्या का दिसतात हेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। तर कशामुळे दिसतात हरितद्रव्यामुळे। इथे चित्रामध्ये तुम्हाला दाखवलं बघा सूर्यप्रकाश, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, प्रकाश संश्लेषण, पाणी व पोषक तत्वे। त्यानंतर प्राण्यांचे अन्नग्रहण। प्राण्यांमध्ये मात्र हरितद्रव्ये नसतात। तर इथे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं प्राण्यांमध्ये हरितद्रव्ये असतात सत्य की असत्य तर नसते हे लक्षात ठेवायचे। हरितद्रव्ये कशात असतात वनस्पतींमध्ये। प्राणी स्वतःचे अन्न तयार करत नाही। तर प्राणी काय स्वतःचे अन्न तयार करत नाही ते त्यांच्या अन्नाचा शोध घेतात। शेळी, मेंढी, घोडा यासारखे प्राणी गवत खातात तर वाघ, सिंहासारखे जंगली प्राणी वनस्पतीवर जगणाऱ्या प्राण्यांची शिकार करून अन्नाची गरज भागवतात। अन्नग्रहण आणि त्यामुळे होणारी वाढ हे सजीवांचे लक्षण आहे। त्यानंतर बघा श्वसन। सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते। ऑक्सिजन शरीरात घेणे व त्याच्या वापरातून शरीरात तयार होणाऱ्या कार्बन डायऑक्साईड वायू शरीराबाहेर सोडणे यालाच काय म्हणतात श्वसन म्हणतात। तर श्वसन कशाला म्हणतात हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे। मासा, साप, उंदीर, अळी, झुरळ अशा प्राण्यांमध्ये श्वसनासाठी ठराविक इंद्रिये असतात। आपण कशाद्वारे श्वसन करतो तर नाकाद्वारे। तर वनस्पती त्यांच्या खोड व पानांवरील सूक्ष्म छिद्रांद्वारे श्वसन करतात। तर बघा वनस्पती कशाद्वारे श्वसन करतात हे तुम्हाला माहिती पाहिजे। बघा इथे मास्याचं दाखवलंय कल्ल्याद्वारे। कल्ले असतात ते वनस्पतींचे पान आणि मनुष्य नाक।
बघा, श्वसन हे सजीवांचे लक्षण आहे. बघा, त्यानंतर उत्सर्जन. प्राण्यांच्या शरीरात होणाऱ्या अनेक क्रियांमधून निरुपयोगी टाकाऊ पदार्थ तयार होतात, त्यांना काय म्हणतात? उत्सर्ग म्हणतात. हे उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला काय म्हणतात? उत्सर्जन म्हणतात. तर उत्सर्जन कशाला म्हणतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. प्राण्यांमध्ये उत्सर्जनाचे विविध अवयव असतात. वनस्पती देखील उत्सर्जन करतात. उदाहरणार्थ, काही वनस्पतींची विशिष्ट ऋतूत पाने गळतात. बघा, तुम्ही बघितलं असेल काही झाडांचे विशिष्ट ऋतूमध्ये पाने गळतात आणि त्यानंतर ठराविक काही कालावधीने ते पानं पुन्हा येतात. वनस्पतीच्या पानांमध्ये साठलेले उत्सर्ग त्या पानांबरोबर गळून पडतात. चेतना, क्षमता व हालचाल. चेतनेला प्रतिसाद देताना सजीवांमध्ये विविध क्रिया होतात. तुम्ही गाई म्हशीच्या गोठ्यात अचानक प्रवेश केल्यावर त्यांचे उभे राहणे, इकडून तिकडे फिरणे, एखाद्या गायीचे हंबरणे या सर्व त्यांच्या हालचाली आहेत. अंगणात लावलेली वेल सुद्धा आधाराच्या दिशेने झुकते. कुंडीमध्ये लावलेली वनस्पती खिडकीत ठेवली तर सूर्यप्रकाशाकडे झुकलेली दिसते, म्हणजेच तिची हालचाल होते. सजीवांमध्ये हालचाल ही स्वयं प्रेरणेने होत. सभोवताली घडलेली घटना म्हणजे चेतना व त्यामुळे सजीवांनी केलेली हालचाल म्हणजे प्रतिसाद होय. चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? चेतना क्षमता म्हणतात. चेतना क्षमता कशाला म्हणतात? चेतना क्षमता ही सजीवांची लक्षणे. त्यानंतर प्रजनन म्हणजे आता बघा, इथे तुम्हाला काय सजीवांचे कोणते कोणते लक्षणे हे आपण बघतोय. त्यानंतर प्रजनन किंवा पुनरुत्पादन. सजीव स्वतः सारखा दुसरा जीव निर्माण करतात. काही सजीव पिल्लांना जन्म देतात तर काही अंडी घालतात. त्या अंडीतून पिलांना जन्म देतात, त्यातून पिलांना जन्म होतो. वनस्पतींच्या बिया, खोडे, पाने यापासून वनस्पतींचे नवीन रोप तयार होतात. सजीवांच्या स्वतः सारखा दुसरा जीव निर्माण करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? प्रजनन किंवा पुनरुत्पादन म्हणतात. तर बघा, प्रजनन हे काय झाले? सजीवांचे लक्षण झाले. प्रजनन कशाला म्हणतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर बघा, ठराविक आयुमान. जीवनकालाच्या ठराविक टप्प्यावर सजीव प्रजननक्षम होतात. प्रजननानंतर पुढे त्यांचे अवयव क्षीण होत जातात आणि कालांतराने त्यांचा जीवनकाल संपतो, म्हणजे सजीव मृत्यू पावतात. विविध प्राणी आणि वनस्पतीचे आयुमान म्हणजे जीवनकाल वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ, कुत्रा या प्राण्याचे आयुमान साधारण 12 ते 18 वर्ष असते, तर शहामृग हा पक्षी सुमारे 50 वर्ष जगतो. दक्षिण अमेरिकेजवळील गॅलापेगॉस बेटावर आढळणाऱ्या कासवाचे आयुमान किती असते? 170 वर्ष असते. आणि मे फ्लाय या कीटकाचे आयुमान 1 तासापासून 24 तासापर्यंत असते, म्हणजे 1 दिवसाचे असते फक्त. मधमाशाचे पोळे, एखादी भिंत यांचे निरीक्षण करा. ते कशाचे बनलेले असतात? बघा, मधाच्या पोळ्याचे लहान लहान भाग म्हणजेच खण किंवा कप्पे तुम्हाला दिसले असतील. हे खण एकमेकांना जोडले गेल्याने मधाचे पोळे तयार होते. घराच्या भिंती सुद्धा विटांनी बांधलेल्या असतात. या सर्व विटा एकमेकांशी जोडल्या की भिंत तयार होते. बघा, इथे चित्रामध्ये तुम्हाला दाखवलंय मधमाशीचे पोळे आणि इथे भिंतीचं चित्र आहे. पेशीमेय रचना. सजीव ज्या लहान लहान घटकांनी बनलेले असतात त्यांना काय म्हणतात? पेशी म्हणतात. म्हणजे लहान लहान घटकांनी बनलेले असतात त्याला काय म्हणतात? पेशी म्हणतात. सजीवांच्या शरीरातील सर्व क्रिया ह्या सूक्ष्म पेशींच्या साहाय्यानेच पार पडतात. काही सजीव एकाच पेशीपासून बनलेले असतात त्यांना काय म्हणतात? एकपेशीय सजीव. तर एक पेशीपासून बनणाऱ्या सजीवांना एकपेशीय सजीव म्हणतात. हे लक्षात ठेवायचे. तर जे सजीव अनेक पेशींनी बनलेले असतात त्यांना काय म्हणतात? बहुपेशीय. एकपेशीय आणि बहुपेशीय हे लक्षात ठेवायचे. अमिबा व काही तुम्हाला याची उदाहरणंही विचारलं जाऊ शकतं. अमिबा व काही सूक्ष्मजीव हे काय? एकपेशीय सजीव आहे. एकपेशीय सजीव कोणते? अमिबा. तर मानव, गाय, उंदीर, झुरळ, हत्ती, वडाचे झाड, कांद्याचे रोप हे सर्व काय? बहुपेशीय सजीव आहेत. सजीव एकपेशीय असो अथवा बहुपेशीय, सजीवांतील सर्व लक्षणे प्रत्येक पेशीमध्ये दिसतात. बघा, ते एकपेशीय असो किंवा बहुपेशीय असो ते काय? सजीवांची लक्षणे. पेशींची संख्या वेगळी असली तरी पेशीमेय रचना ही सजीवांचे मुख्य लक्षण आहे. त्यानंतर बघा, कोण काय करते? भारतातील विविध भागातील वनस्पती आणि प्राण्यांचे संरक्षण
संवर्धनाचे कार्य भारतीय वनस्पती संरक्षण संस्था 1890 आणि भारतीय प्राणी संरक्षण संस्था 1916 स्वतंत्रपणे करतात. परिसरात एखादी अनोळखी वनस्पती अथवा प्राणी आढळल्यास या संस्थांशी संपर्क करून आपल्याला त्याची माहिती मिळवता येते. त्यानंतर उपयुक्त सजीव. घरगुती तसेच औद्योगिक उपयोगासाठी वनस्पती वापरण्यात येतात. जसे मेथी, बटाटा, भेंडी, सफरचंद, केळी यांचा वापर अन्नासाठी, तर अडुळसा, हिरडा, त्यानंतर बेहडा, शतावरी यांचा वापर आपण औषधासाठी केला जातो. प्राणीही आपल्याला असेच उपयोगी पडतात. कुत्रा, मांजर, गाय, म्हैस असे प्राणी घरगुती उपयोगासाठी पाळले जातात. मासे, मेंढी, कोंबड्यांचा उपयोग अन्नासाठी करतात. तर घोडा, बैल, उंट यासारख्या प्राण्यांचा विविध व्यवसायासाठी उपयोगी पडतात. गांडूळ हा प्राणी शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे. त्यानंतर अपायकारक सजीव. इथे काय बघितलं आपण? उपयुक्त सजीव. अपायकारक सजीव कोणते? म्हणजे आपल्याला त्यांच्यापासून त्रास होतो. आपल्या सभोवताली असणाऱ्या काही वनस्पती व प्राणी मानवाला अपायकारक असतात. उदाहरणार्थ डास, माशी यांच्यामुळे रोगाचा प्रसार होतो. झुरळ, उंदीर, घुशी हे अन्नाची नासाडी करतात. ओवा, गोचीड यामुळे अनेक रोग पसरतात. तर काही प्रकारच्या विषारी पाली, कोळी, साप, विंचू चावल्यास मृत्यूही उद्भवू शकतो. बघा, जंगलातील हत्ती मानवी वस्तीत शिरल्यास मोठ्या प्रमाणात नासधूस करतात. प्राण्यांप्रमाणे काही वनस्पतीही अपायकारक ठरतात. उदाहरणार्थ गाजर, गवत, अनावश्यक तण, अमरवेली इत्यादी. बघा, खाज, कोयलीची, लीच्या शेंगा, अळूची पाने यांना हात लावला तर आपल्या हाताला खाज सुटते. कण्हेर, घाणेरी या वनस्पतींचा वास उग्र असतो. धोत्रा ही वनस्पती विषारी आहे. कवक, शेवाळ यांची पाण्यात बेसुमार वाढ झाली की पिण्याचे पाणी दूषित होते व त्यामुळे आजार पसरतात. त्यानंतर हिंस्र सजीव. जंगलात राहणारे जे प्राणी इतर प्राण्यांचे शिकार करून खातात त्यांना काय म्हणतात? हिंस्र प्राणी म्हणतात. हिंस्र प्राणी कशाला म्हणतात? उदाहरणार्थ वाघ, सिंह, लांडगे, बिबट्या असे प्राणी काही वेळेस जंगलतोडीमुळे अन्न मिळवण्यासाठी मानव वस्तीत शिरतात आणि मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी मानव यांचे बळी घेतात. त्यानंतर हे नेहमी लक्षात ठेवा, निसर्गातील विविध वनस्पती व प्राणी आपल्या गरजा भागवतात. आवश्यकता असेल तेवढाच त्यांचा उपयोग करून घ्यावा. विनाकारण वनस्पतीचे पाने, फुले, फळे तोडू नये. प्राण्यांची शिकार करू नये. त्यांना त्रास देऊ नये. वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी व कर्तव्य आहे. तर याच प्रकारे आपले हे लेक्चर इथे संपले. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.